हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 2 मार्चच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, मल्हार आणि नुपूर यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ आलं आहे. एकीकडे आशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिचं ऑपरेशन सुरू आहे, तिला हार्ट अटॅक आला आहे. तर दुसरीकडे नुपूरने मल्हारला आपलं संपूर्ण सत्य सांगितलं आहे. 15 जानेवारी 2025ला माझ्या वेदांचा ॲक्सिडेंट झाला होता. माझा वेदांत लग्नाच्या ठिकाणी पोहोचत होता आणि तेव्हा एका माणसाने त्याला आपल्या गाडीने उडवलं आणि वेदांतचा या अपघातात मृत्यू झाला. आणि हे ऐकून मल्हारला समजलं की 15 जानेवारी 2025ला त्याच्या हातून जो अपघात झाला होता आणि त्याच्यामुळे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता ती व्यक्ती म्हणजे वेदांत होती, नुपूरचा होणारा नवरा. त्यामुळे मल्हारला जबर धक्का बसला आहे. मल्हारला हे सत्य समजल्यानंतर आता या मालिकेत काय ट्विस्ट येईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि नुपूर आशाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. डॉक्टर आणि नर्स आशाला ICUमध्ये घेऊन जातात. मल्हार आणि नुपूर बाहेरच थांबतात. नुपूर खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते. तेव्हा मल्हार तिला समजावून सांगतो, मिस नुपूर, तुम्ही धीर खचून जाऊ नका. तुम्हीच जर असा धीर खचलात तर मग आईंना कोण सांभाळणार. नुपूर ही तिथे खुर्चीवर बसते आणि रडत असते आणि मल्हारला आपली सगळी गोष्ट सांगते की मी नाही सहन करू शकत, आईला या अवस्थेत पाहणं मला नाही जमणार. आणि मल्हार तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे तायडीचे वडील तायडीजवळ येतात आणि तायडीला म्हणतात, तायडे, आता बाहेर जे काही घडलं ना ते थोडं जास्तच घडलंय बरं का. तुला आधीपासून मी सांगत होतो त्या नुपूरला व्यसन घाल, तिला हलक्यात घेऊ नको, पण तू माझं ऐकलं नाही आणि आज त्या नुपूरने तुला इतका मोठा दणका दिलाय. तायडी चिडून म्हणते, त्या नुपूरने आज मला खूप त्रास दिलाय आणि मी आता बदला घेणार आहे. त्याची सुरुवात मी केली आहे. मी असं बोलले ना की तिच्या आईला हार्ट अटॅक आलाय, आता तिची आई काही जगत नाही. तर लगेचच तायडीचा बाप म्हणतो, त्या नुपूरचं तर झालं, पण त्या मल्हारचं काय? त्या मल्हारने सुद्धा आज खूप चुकीचं केलंय. तायडी चिडून म्हणते, सगळं पाहिलंय मी. त्या मल्हारने आधी त्या नुपूरची बाजू घेतली आणि मला सॉरी म्हणायचं सोडून त्या म्हातारीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलाय. त्या नुपूरच्या खांद्याला खांदा लावून त्याने माझा इव्हेंट बर्बाद केला. त्याला तर मी सोडणार नाही. तायडीचा बाप म्हणतो, तायडे, जरा स्पष्टच बोलतो, तुला राग येईल, परंतु ज्या घोड्याचा लगाम तुझ्या हातात होता ना तो लगाम आता सैल व्हायला लागलाय. तो घोडाही तुझं ऐकत नाहीये आणि तो तुला महत्त्वही देत नाहीये. आणि असं चालत राहिलं ना तर त्या घोड्याचा लगाम नक्कीच त्या नुपूरच्या हातात जाईल, एवढं लक्षात ठेव. तायडीला खूप राग येतो. ती आपल्या बापाकडे रागाने पाहते आणि म्हणते, निघा इथून. तायडीचा बाप तेथून निघून जातो. तायडीला खूप राग आलेला असतो आणि इकडे नुपूर आणि मल्हार डॉक्टरांची वाट पाहत असतात. डॉक्टर तेथे येतात आणि मग हे दोघे विचारतात, आता आईंची तब्येत कशी आहे? डॉक्टर सांगतात, त्यांना हार्ट अटॅक आला आहे, ऑपरेशन करावं लागेल आणि आता आम्ही काहीच सांगू शकत नाही, असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. तेव्हा नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूरला आशाबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात की आशाने आपल्यासाठी काय काय केलं आहे आजपर्यंत. जेव्हा देवीचा उत्सव आपल्या चाळीत होता आणि मीनाने तिला अपशकुनी म्हटलं होतं, तेव्हा आशाच म्हणाली होती की माझी नुपूर अपशकुनी नाही आहे, उलट ती तर शकुनी आहे आणि त्याच्यामुळेच आज मी जिवंत आहे. माझा मोठा मुलगा माझी काळजी न घेता, माझी जबाबदारी न घेता अमेरिकेला निघून गेला. तेव्हा या माझ्या न झालेल्या सुनेने तिच्या न झालेल्या सासूला स्वतःच्या घरी आणलं. ती माझी काळजी घेते आणि अशी सोन्यासारखी सून, अशी सोन्यासारखी मुलगी जगात शोधूनसुद्धा सापडणार नाही. हे सगळं नुपूरला आठवतं. दुसरीकडे चावरे वकील हा मीनाकडे आलेला असतो आणि मीनावर चिडून म्हणतो, मला आहे ना आता तुमचा खूप राग येतोय, आलो का? नुपूर कुठे असं विचारल्यावर नुपूर इव्हेंटला गेली आहे, नुपूर लग्नासाठी गेली आहे, नुपूर याव, नुपूर त्याव. तुम्हाला नुपूरला इथे सांभाळून ठेवता येत नाही का? आणि तुम्ही नुपूरला सांगितलंय ना की मी तिच्याशी लग्न करणार आहे. तर मीना म्हणते, नाही नाही सांगितलंय, म्हणजे मी सांगणारच होते. चावरे वकील चिडून म्हणतो, तुम्हाला मग कसले पैसे देतोय मी? तुम्हाला मी फ्लॅट देणार आहे, 5 लाख रुपये देणार आहे, ते कसले देणार आहे? तर नुपूरबद्दल लगेचच मीना सांगते, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. चावरे वकील चिडून म्हणतो, तुमच्या घरात प्रॉब्लेमशिवाय काही होत नाही का? कोणता प्रॉब्लेम झाला आहे सांगा आता.
तर लगेचच मीना सांगते, माझा नवरा आहे ना अन्वय, त्याला आहे ना नवीन काम मिळालं आहे, त्याच्या हातात पैसा येऊ लागला आहे आणि कदाचित त्याच्या हातात असाच पैसा आला ना तर तो तुमचं सगळं कर्ज फेडून टाकेल. आणि त्याने नुपूरचं नाव ते विवाह मंडळातसुद्धा टाकून दिलं आहे. तो तिच्यासाठी स्थळ शोधतोय. हे ऐकून चावरे वकील खूप चिडतो. तो उभा राहतो आणि म्हणतो, अन्वय अन्वय, त्याला काही अक्कल आहे की नाही? देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा काय तो काय फिरायला गेला होता का? मूर्ख कुठला. नुपूर फक्त माझी आहे, मीच तिच्याशी लग्न करणार. आणि आता आहे ना शांत बसून काही होणार नाही. आता मला निर्णय घ्यावाच लागेल. एकतर मी नुपूरला उचलून नेतो, म्हणजे जबरदस्तीने तिच्याशी लग्न करतो, पाहू काय करते ती. हे ऐकून मीनाला मोठा धक्काच बसतो. चावरे वकील म्हणतो, नाहीतर त्या आशामध्ये, त्या म्हातारीमध्ये त्या नुपूरचा जीव अडकलाय ना, तिलाच गायब करतो. एकदा का तिला गायब केलं मग मी नुपूरला ब्लॅकमेल करेन आणि तिच्याशी लग्न करेल. पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं, नुपूर फक्त माझी आहे आणि मीच तिच्याशी लग्न करणार. ती दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाही. हे ऐकून मीना चांगलीच घाबरते. इकडे हॉस्पिटलची रिसेप्शनिस्ट ही मल्हार आणि नुपूरजवळ येते आणि त्यांना कन्सेंट फॉर्मवर साईन करायला लावते. नुपूर विचारते, हा फॉर्म कशाबद्दल आहे? रिसेप्शनिस्ट सांगते, आता तुमच्या आईचं ऑपरेशन होणार आहे आणि ऑपरेशन दरम्यान त्यांना जर काही झालं तरी हॉस्पिटल किंवा डॉक्टर त्यासाठी जबाबदार राहणार नाही. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर म्हणते, माझ्या आईला काहीच होणार नाही, मी या फॉर्मवर सही करणार नाही. त्यामुळे रिसेप्शनिस्टला कळतच नाही की आता काय बोलावं. मल्हार तिच्या हातून हा फॉर्म घेतो. नुपूर खूप दुःखी झालेली असते. आशाबरोबर घालवलेले आजपर्यंतचे सगळे क्षण तिला आठवतात. आशाने तिच्या डब्यांसाठी एक सुंदर पिशवी शिवली होती. तेव्हा नुपूर म्हणाली होती, आई तुम्ही माझ्या लकी चाम आहात, माझ्या पार्टनर. तुमच्या या पिशवीमुळे माझ्या आणखीन 10 डबे वाढतील. त्यानंतर मल्हारच्या किचनमध्ये सुद्धा आशा आपल्याला किती मदत करते. आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर काम करते. जेव्हा कधी नुपूर घाबरते, दुःखी होते, तेव्हा आशाच तिची हिंमत वाढवते. हे सगळं नुपूरला आठवतं. मल्हार नुपूरच्या जवळ येतो आणि म्हणतो, मिस नुपूर, तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल आणि तुमची आई आहे ती, तुमच्या आईला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि मग नुपूर मल्हारला आपलं सगळं सत्य सांगते. नुपूर ही मल्हारला म्हणते, जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून मला दुसऱ्या कशाचीही गरज राहिली नाही आहे. आणि ती फक्त माझी आई नाही आहे, आईपेक्षासुद्धा जास्त आहे. ती माझी मैत्रीण आहे, ती माझी पार्टनर आहे, ती माझी सोबती आहे. आणि मला तर आता असं वाटतच नाही की ती माझी नाही तर वेदांची आई आहे. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. कारण मल्हारला आजपर्यंत हे असं वाटत होतं की आशा ही नुपूरची आई आहे. पण त्याला आत्ता सत्य कळालं आहे, आशा ही नुपूरची नाही तर नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजे वेदांची आई आहे आणि नुपूरची न झालेली सासू. नुपूर मल्हारला सांगते, सर माझी आई ना, मी खूप लहान असतानाच मला सोडून देवाघरी गेली. मी माझ्या आईसाठी खूप तरसले, तिच्या प्रेमासाठी तरसले. परंतु जेव्हापासून माझ्या आयुष्यात त्या आल्यात ना तेव्हापासून मला आईची कमी कधीच भासली नाही. ही माझी आई नाही आहे, ही माझ्या वेदांची आई आहे, माझी न झालेली सासू आहे असं मला कधीच वाटलं नाही. तिने प्रत्येक क्षणी मला सांभाळून घेतलं. त्यांना आहे ना वेदांत गेल्यानंतर विसरण्याचा आजार झाला. त्या दिवस विसरतात, सणवार विसरतात, पण मला कधीच विसरत नाही. माझं दुःख कधीच विसरत नाही. कधी मी दुःखी असले तर त्या मला सावरतात, त्या दुःखी असल्या की मी त्यांना सावरते. पण त्या माझ्या खूप मोठ्या सपोर्ट सिस्टीम आहे आणि त्यांच्याशिवाय जगण्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही. हे सगळं ऐकून मल्हारसुद्धा खूप इमोशनल होतो आणि नुपूर ढसाढसा रडू लागते. तेव्हा मल्हार नुपूरला समजावून सांगतो, मिस नुपूर तुम्ही शांत व्हा. या कन्सेंट फॉर्मवर तुम्हाला सही करावी लागेल, त्याशिवाय ऑपरेशन सुरू होणार नाही. नुपूरला हे पटतं आणि नुपूर या फॉर्मवर सही करते. पण ती खूप घाबरलेली असते. मल्हार हा रिसेप्शनवर जातो आणि हा फॉर्म देतो. तेव्हा ही रिसेप्शनिस्ट म्हणते, सर तुम्ही मॅडमला बिल पे करायला सांगा ना. तर मल्हार म्हणतो, नाही नाही मीच बिल पे करतो आणि तो आपलं कार्ड देतो. रिसेप्शनिस्ट त्याच्या कार्डवरूनच या बिलचं पेमेंट करते. मल्हार हा नुपूरकडे पाहतो आणि खरंच नुपूर किती चांगली आहे याचं त्याला आश्चर्य वाटतं. इकडे मीना तिच्या घरी मस्तपैकी चहा बिस्किट खात बसलेली असते आणि तेवढ्यात अन्वय हा घाईगडबडीत घराबाहेर जाऊ लागतो. मीना त्याला थांबवते आणि विचारते, कुठे चाललायस तू एवढ्या घाईगडबडीत? अन्वय तिला सांगतो, मी हॉस्पिटलमध्ये चाललोय, आईंना हार्ट अटॅक आलाय, मला लवकरात लवकर जावं लागेल, नुपूर तेथे एकटीच आहे.
मीना अन्वयला थांबवते आणि म्हणते, त्या आशाबाईंना हार्ट अटॅक आलाय ना, मग तुला इतकं काय टेन्शन आहे? कुठे तुझी सखी आई आहे? थांब घरी. तर अन्वय चिडून म्हणतो, मला आहे ना तुझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालवायचा नाहीये, आणि तो जाऊ लागतो. पण तेवढ्यात मीना ही चक्क अन्वयला ईशाची शपथ देते आणि म्हणते, तुला ईशाची शपथ आहे, कोठे जायचं नाही. अन्वयला खूप राग येतो. अन्वय चिडून म्हणतो, आधी शपथ सुटली असं बोल. कशाला त्या लहान मुलीला ईशाला या सगळ्यात आणतेस? जाऊ दे मला, तेथे नुपूर एकटी आहे. तर आशा चिडून म्हणते, नाही जाऊ देणार, गुपचूप घरात जा. अन्वय चिडून म्हणतो, तुला आहे ना हे सगळं एक दिवस भोगावं लागणार आहे. तर मीना चिडून म्हणते, हो हो भोगतीयेस, तुझ्याशी लग्न झाल्यापासून सगळं भोगतीयेस. अन्वय रागारागाने आतमध्ये निघून जातो. मीना खूप चिडलेली असते आणि इकडे तायडीसुद्धा तेवढीच चिडलेली असते. तायडी या लग्नाच्या व्हेन्यूवर बसलेली असते. तेथे ती एकटीच असते आणि तिला राजशेखर धोंडे पाटलांनी आपल्याला 10 कोटी रुपये द्यायचं कबूल केलं होतं हे आठवतं. पण त्यानंतर मल्हार आणि नुपूर या दोघांनी हे लग्न मोडलं हे सुद्धा तिला आठवतं. तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो. तायडीच्या बापाला बिल्डरचा कॉल येतो, ज्या बिल्डरकडून तायडी खूप मोठा प्लॉट विकत घेणार होती आणि त्याचं पेमेंट ती या राजशेखर धोंडे पाटलांच्या पैशातून करणार होती. पण आता पैसे मिळालेच नाही. त्यामुळे तायडीचा बाप फोन उचलतो. तेव्हा तो बिल्डर म्हणतो, ओ तुम्ही बाकीचे पैसे कधी देणार आहात? तायडीचा बाप म्हणतो, देऊ ना 1 महिन्यात. तर लगेचच हा बिल्डर म्हणतो, नाही 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 जमणार, बाकीचे लोक प्लॉट पाहायला येत आहे, पैसे आजच्या आज मिळाले तरच प्लॉट तुमचा, नाहीतर प्लॉट विसरून जा. हे ऐकून तायडीच्या बापाला मोठा धक्काच बसतो. तायडीचा बाप चिडून म्हणतो, प्लॉट विसरून जा म्हणजे तुम्ही प्लॉट दुसऱ्याला विकणार आहात का? हे तायडी ऐकते. तिलाही खूप राग येतो. ती तायडीच्या बापाकडून फोन घेते आणि म्हणते, ए काय बोललास रे तू? माझा प्लॉट तू दुसऱ्याला विकणार? विकून तर दाखव, नाही तेथे येऊन तुला जमिनीत गाडला ना तर नावाची सागरिका खानविलकर नाही मी, तुला मी सोडणार नाही. असं म्हणून तायडी त्याच्यावर जोरात ओरडते आणि चक्क फोन फेकून देते आणि चिडून म्हणते, माझा प्लॉट विकणारे हा, हे सगळं ना त्या मल्हार आणि नुपूरमुळे झालंय. आणि तायडी लगेचच तिच्या मोबाईलवरून राजशेखर धोंडे पाटलाला कॉल करते. पण राजशेखर धोंडे पाटील तिचा फोनच उचलत नाही आणि तायडी रागारागाने तिचा फोनसुद्धा फेकून देते आणि म्हणते, या मल्हार आणि नुपूरला मी सोडणार नाही. आणि मग पुढील 5 मिनिटं फक्त तायडीचं तांडव सुरू असतं. तायडी तेथे ठेवलेल्या सगळ्या खुर्च्या उलथून टाकते. माझी स्वप्न मोडायला निघालाय तो मल्हार आणि ती नुपूर, मी त्यांना सोडणार नाही, मी त्यांना असंच बर्बाद करणार. असं म्हणून तायडी तेथे असलेली सगळी सजावट, खुर्च्या, होम हवन हे सगळं उलथून टाकते, फेकून देते. ती स्टेजवर येते. तेथे फुलं ठेवलेली असतात. ही फुलं ती चुरगाळून टाकते आणि म्हणते, याच्या आधीसुद्धा त्या मल्हारच्या आईबापाने माझ्या स्वप्नांचा असाच चुरगाळा केला होता आणि आता मल्हार आणि नुपूरने माझ्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. मी त्यांना सोडणार नाही. तायडी ही पूर्ण स्टेज पाडून टाकते. तायडीचा बाप तोंडाला हातच लावतो की तायडीचं हे तांडव पाहून त्याला जबर धक्काच बसतो. तायडीच्या डोळ्यात रक्त उतरलेलं असतं. ती खूप चिडलेली असते, रडत असते, तिच्या डोळ्यात पाणी असतं. तायडी चिडून म्हणते, मल्हार आणि नुपूर, तुम्ही मला रडवलंय, माझी स्वप्नांची राख रांगोळी केली आहे. मी सुद्धा तुमची अशीच राख रांगोळी करणार, तुम्हाला उद्ध्वस्त करणार. माझ्या प्रत्येक अश्रूचा बदला मी घेणार. माझ्या स्वप्नांना मी बेचिराख होऊ देणार नाही. असा तायडी ठाम निश्चय करते. तिला खूप राग आलेला असतो आणि इकडे नुपूर रडत असते. तिला डॉक्टर काय म्हणाले की त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, त्यांना हार्ट अटॅक आला आहे, ऑपरेशन करावं लागेल, हे सगळं नुपूरला आठवतं. नुपूर रडत असते आणि त्याच वेळेस अन्वय इकडे खूप टेन्शनमध्ये असतो. अन्वय विचार करतो, मला नुपूरला भेटायला तर जाता येणार नाही, कमीत कमी तिला कॉल करतो. आणि तो नुपूरला कॉल करतो. नुपूर फोन उचलते आणि रडू लागते, दादा मला खूप भीती वाटतीये, आईची तब्येत खूप क्रिटिकल आहे, येथे कुणी मला सांगतही नाही आहे, आईला भेटूही देत नाही आहे, आई बरी तर होईल ना? मल्हार हे सगळं ऐकतो. अन्वय नुपूरला समजावून सांगतो, नुपूर आईंना काहीच होणार नाही, तू काळजी करू नको. आणि नुपूर ढसाढसा रडू लागते. ती फोन बाजूला ठेवून देते. मल्हार हे पाहतो. अन्वय हॅलो हॅलो नुपूर ऐकतेस ना असं बोलत असतो. मल्हार फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो नमस्कार, मी मल्हार खानविलकर बोलतोय. मिस नुपूर आता बोलण्याच्या अवस्थेत नाही आहे म्हणून मी फोन घेतलाय. तर अन्वय म्हणतो, ठीक आहे सर, तुम्ही तेथे आहात ना म्हणून मला काळजी करण्याची गरज नाही आहे. आईची तब्येत आता कशी आहे?
मल्हार सांगतो त्यांची तब्येत क्रिटिकल आहे, त्यांचं ऑपरेशन सुरू आहे, त्यामुळे काहीच कळत नाही आहे. देवाकडे प्रार्थना करण्याचं सोडून आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवायचं सोडून आपण काहीच करू शकत नाही. अन्वय म्हणतो थँक्यू सर, तुम्ही तेथे आहात ना, तुम्ही नुपूरची काळजी घेताय, मी थोड्याच वेळात तेथे पोहोचतो. तर मल्हार म्हणतो मला थँक्यू म्हणण्याची गरज नाही आहे, त्यांनी मलासुद्धा मुलगा मानलं होतं म्हणून मी माझं कर्तव्यच करतोय आणि तुम्ही तुमचं काम करा. येथे काही लागलं तर मी तुम्हाला फोन करेल, तेव्हा तुम्ही या. अन्वय थँक्यू म्हणतो आणि फोन कट करतो. मल्हारला नुपूरची खूप काळजी वाटत असते, तर अन्वय मात्र दुःखी होतो की नुपूरला माझी एवढी गरज आहे आणि मी तिला भेटायलासुद्धा जाऊ शकत नाही. आणि मग नुपूर तेथे दुःखी होऊन एरझऱ्या मारत असते. तेव्हा मल्हार तिला समजावून सांगतो मिस नुपूर, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. नुपूर म्हणते नाही सर, मला काही नको आहे. तर मल्हार म्हणतो असं कसं चालेल मिस नुपूर, तुम्हाला जर आईंची काळजी घ्यायची असेल ना तर तुम्हाला स्वतःला स्ट्रॉंग राहावं लागेल आणि त्यासाठी काहीतरी खावं लागेल. तुम्ही येथेच थांबा, मी तुमच्यासाठी कमीत कमी चहा तरी घेऊन येतो. तेवढ्यात एक नर्स तेथे येते आणि म्हणते तुम्ही लवकरात लवकर ही औषधं घेऊन द्या. मल्हार म्हणतो ठीक आहे, मी औषधं घेऊन येतो. मल्हार तेथून जातो तर नुपूर नर्सला विचारते आईंची तब्येत आता कशी आहे. नर्स सांगते आता मी काहीच सांगू शकत नाही, त्यांचं ऑपरेशन सुरू आहे. नर्स तेथून जाते, पण नुपूर खूप दुःखी असते आणि तेवढ्यात नुपूरला आठवतं इच्छापूर्ती देवीचं मंदिर. या मंदिरात गेल्यानंतर नवस केल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि नुपूर या मंदिरात जायचं ठरवते. थोड्या वेळानंतर मल्हार नर्सने सांगितलेली सगळी औषधं घेऊन येतो. तो नर्सला ही औषध देतो आणि विचारतो आई आता कशा आहेत. तर ही नर्स सांगते त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, त्या स्टेबल आहेत, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. हे ऐकून मल्हारला आनंद होतो. नर्स औषध घेऊन जाते. मल्हार मागे वळून पाहतो तर नुपूर तेथे बसलेली नसते. मल्हार विचार करतो मिस नुपूर कुठे गेल्या. मल्हार नुपूरला फोन लावतो, पण नुपूरचा फोनसुद्धा लागत नाही. मल्हार रिसेप्शनिस्टला विचारतो तुम्हाला काही सांगून गेल्या का. तर ती सांगते नाही, काही सांगितलं नाही. मल्हारला प्रश्न पडतो की मिस नुपूर कुठे गेल्या आहेत. मल्हार अन्वयला कॉल करतो आणि विचारतो तुम्हाला माहिती आहे का मिस नुपूर कुठे गेल्या आहेत. तर अन्वय सांगतो असं कसं होईल, आईंना सोडून नुपूर कधीच जाणार नाही. थांबा एक मिनटं, जर या अवस्थेत नुपूर आईंना सोडून गेली आहे याचा अर्थ नुपूर नक्कीच इच्छापूर्ती देवीच्या मंदिरात गेलेली असेल, तुम्हाला ती तेथेच सापडेल. मल्हार म्हणतो ठीक आहे आणि मल्हार या मंदिरात जायला निघतो. आणि इकडे नुपूर इच्छापूर्ती देवीच्या मंदिरात येऊन बसलेली असते आणि गुरुजी तेथे आरती करत असतात. नुपूर देवीला साकडं घालत असते, काही झालं तरी माझ्या आईला वाचव, माझ्या आईशिवाय मी नाही जगू शकणार. आणि तिला सगळ्या गोष्टी आठवतात की तायडीच्या सांगण्यावरून की तुमची मुलगी अपशकुनी आहे, आशाला हार्ट अटॅक आला होता आणि ती खाली कोसळली होती, ती या अवस्थेत होती. गुरुजी आरती करत असतात आणि नुपूर ही देवीला साकडं घालत असते, मागणं मागत असते की माझ्या आईला लवकरात लवकर बरं होऊ दे, तिला शुद्ध येऊ दे, ती ठणठणीत बरी होऊ दे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मल्हार आणि नुपूर या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते या शंकाने. त्यातच तायडीसारखी व्हिलन इतर कोणत्याही मालिकेत नाही आहे. तायडीने आज जो काही धिंगाणा घातलाय, जो काही राडा घातलाय, तो पाहून सगळ्यांनाच तिची भीती वाटली असेल एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तुझ्या सोबतीने या मालिकेचा पुढील एपिसोडसुद्धा आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार या इच्छापूर्ती देवीच्या मंदिरात पोहोचणार, तेथे नुपूर बसलेली असेल आणि मग मल्हार तिला सांगणार मिस नुपूर, तुमची इच्छा पूर्ण झाली आहे, आईंचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, त्या आता स्टेबल आहेत, चला त्यांना भेटायला. आणि हे ऐकून नुपूरला खूप आनंद होईल आणि नुपूर मल्हारला म्हणेल सर, खरंच मी येथे आले आणि माझी इच्छा पूर्ण झाली, मग मी त्या दिवशी येथे यायला हवं होतं, खरंच माझं चुकलं. मल्हार विचारणार कोणत्या दिवशी. नुपूर सांगेल 15 जानेवारी 2025. मल्हार विचारणार या दिवशी काय घडलं होतं. तेव्हा नुपूर ही मल्हारला आपलं सगळं सत्य सांगेल. 15 जानेवारी 2025ला माझं लग्न होतं आणि माझा होणारा नवरा वेदांत लग्नाच्या ठिकाणी येत होता, पण त्याच वेळेस एका गाडीने त्याला उडवलं, त्याचा अपघात झाला आणि त्याला त्याच अवस्थेत सोडून तो गाडीवाला तेथून पळून गेला. माझा वेदांत तेथेच मृत्युमुखी पडला. जर त्या दिवशी मी येथे आले असते तर माझ्या वेदांतचा जीव आज वाचला असता. आणि हे ऐकून
मल्हारला जबर धक्काच बसेल. कारण 15 जानेवारी 2025लाच मल्हारच्या हातून एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला होता असं तायडीने मल्हारला सांगितलंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा अपघात मल्हारने नाही तर तायडीने केला होता आणि मग मल्हारच्या डोक्यावर हा सगळा आरोप टाकला. पण मल्हारला तर असंच वाटतंय की हा अपघात त्याच्याकडून झाला आहे आणि मल्हारला मग वाटणार की हा अपघात माझ्या हातून झाला आहे आणि माझ्या हातूनच वेदांचा मृत्यू झाला. जी व्यक्ती माझ्या हातून मृत्युमुखी पडली होती ती नुपूरचा होणारा नवराम वेदांत होता. हे समजल्यावर मल्हारला जबर धक्काच बसणार. मग आता मल्हार नुपूरला हे सत्य सांगणार का? मल्हारने आजपर्यंत हे सत्य कोणालाच नाही सांगितलंय. फक्त तायडी आणि नुपूरमध्ये ही गोष्ट आहे आणि तायडीनेच मल्हारच्या डोक्यात हे सगळं भरलंय. मग नक्कीच मल्हार ही गोष्ट तायडीला सांगायला जाईल. मग आता तायडी या गोष्टीचा फायदा उचलणार की तायडीला सुद्धा भीती वाटेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण कदाचित मल्हार नुपूरला सत्य न सांगता ती संपूर्ण जबाबदारी आशाची आणि नुपूरची संपूर्ण जबाबदारी मल्हार घेऊ शकतो. कारण मल्हारला कळणार की आशाचं सुद्धा गुन्हेगार तोच आहे. त्याने आशाच्या एकुलते एक मुलाला मारलंय आणि नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याला मारलंय. मग मल्हार आता पुढे काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुझ्या सोबतीने मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.